त्याला कृष्ण म्हणते. हा तसेच पोरं चंचल आवडते तो मला. नाही तर काही काही पोरं असे झालेत महाराज. मी एका गावाला कथेला होतो त्या घरून गेलो कथेला. हो तर जाता जाता ते पोरग 12 वाजता एका जागेवर बसलेलं होतं बघा. हो आणि कथेहून आलो 5 वाजता तर तिथंच मी आलो. या काकू हे इथंच आहे का आणखी. काकू म्हणली उठतच नाही. दह्याचा काला डेअरीवर 10-5 माशा नाकावर. मी इथंच बसलोय का. मग 5 घंटे झालं. आव म्हणली उठतच नाही. मग त्याला म्हणलं वागा या अलीकड. ते म्हणाले मी कामून येईन मुकाम कर. काय करायचंय विठ्ठल विठ्ठल. कृष्ण परमात्मा महाराज खोड्या करत करत मोठे झाले आणि मग सवंगडी मिळाले. सगळे सवंगडी मिळाल्यानंतर भगवान म्हणले दादा हो अरे तुमचे चेहरे सुकलेत मग काय करायचं. तुम्ही माझ्या मग या निघाले. आणि मग निघाल्यानंतर बोबड्या म्हणला देवा तू कोणाच्या घरचं देणार लोणी. आमच्या घरचं तर आम्हाला मिळत नाही. भगवान म्हणले तुमच्याच घरचं देणार. तुझ्या घरी. माझ्या घरचं का देणार. तुमच्या घरी नसतं तर मी दिलं असतं. अरे आहे ना तुमच्या घरी. बोबड्या म्हणला आमची माय आम्हाला खाऊ देत नाही. भगवान म्हणले चोरी करून देणार. बोबड्यानं सगळेच रुपले चोरी म्हणलं काय जाऊ नका म्हणले. हे चोरी म्हणायले. चोरी म्हणल्यास काय असा हार घालणार आहेत का लोक. पण महाराज भगवान आले म्हणले बोबड्या 10 मिनिटात थांबायचे. जास्त नखरे करू नको. घ्या रे सामुग्री चोखट खडे सराटे काट्या नीट व चला वस्त्रगाळ केलेली माती घ्या. बोबड्या म्हणला कशाला. अरे गोपी जर उठल्यान मागं लागल्या त्याच्या डोळ्यात टाकायचे आणि पळायचं. बोबड्या म्हणला त्या चष्मा घालून आजात मग सराटेचे काटे घ्यायचे आणि खाली टाकायचे. सराटेचे काटे मोडतील काटे काढू सरगर काटे चपला घालून आजात. देवानं बोबड्याचा कान धरून पिळलं. असंच मर विठ्ठल निघाल्यानंतर कोण्या घरी जायचं म्हणजे कोण्या घरी जायचं नाही. हा मग घर पाहुणी एकांताची. घर कसं पाहिजे एकांत. जास्त गर्दी शिरायचं नाही पळता येणार नाही. ज्याचा दुसरा अर्थ असा आहे एकांत म्हणजे ज्या घराने सर्वाचा अंत एकात केलाय त्याला एकांत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे एकात म्हणजे भगवंतात केलाय की नाही. एका कृष्णात केलाय. नवविधान उनिताचे. नवविधान उनिताचे म्हणजे कृष्ण कृष्ण म्हणून ज्यांचं चित्त लोण्यासारखं झालंय. लोण्यासह चित्ताची चोरी. विठ्ठल विठ्ठल गेल्याबरोबर असं घर पाहिल्याबरोबर भगवान म्हणले दादा हो इकडे या. सगळे आले. गोपी झोपलेली होती महाराज बाहेर बाजाव. बाकीचे म्हणले कृष्णा आत कसं जायचं. भगवान म्हणले चिंता करू नका. झाका डोळे झाकले उघडा. घरात गेल्यानंतर काय मोठे मोठे महाराज दुधाण्या भरून ठेवलेल्या माठ भरून ठेवलेले. तोंड सोडायचं नाही. मध्ये दही ठेवायचं नाही. असं कसं खाता येतंय. भगवंतानं सर्वांना दही दूध तुपलं भरपूर खाऊ घातलं आणि भरपूर म्हणले देवा आता बाहेर कसं जायचं. झाका डोळे झाकले उघडा रस्त्यावर. जेव्हा तो कुठं जमतंय खायचं बघ बोबड्या भरपूर. हो आणि मग वाकड्या म्हणतंय आम्हाला ऐक नाही आम्हाला कोण देतो. अरे शेंद्रे हांजरे दैवत देत नाही. आमचा कृष्ण आम्हाला देतो. पण महाराज दुसऱ्या दिवशी ती गोपी आली. चंद्रकले ओठ आपल्याला मथुरेला जायचंय. ती उठली. आवरलं नाहीस का. अगं म्हणली साखळी लावली पण सगळं मी घरी भरून ठेवलंय. तिला काय माहिती हो रात्रीची आले होते पोरं. आणि मग उघडलं तर काय महाराज पाहते गवळणी तव ते पालत दार उघडलं. पाहिलं तर काय महाराज पाहती गवळणी तव ते पालते दुधानी. पाहिल्याबरोबर महाराज कपाळावर हात मारून घेतला. ती म्हणली काय झालं ग चंद्रकले. म्हणती नंदाची आपुरी
आजी चोरी केली खरी. हे बघ बघ म्हणली ह्या कृष्णानं तया बी नहे नाशी नो हे दुसरी या ऐशी. ती म्हणली पण तेच कशावरून म्हणतेस अगं गोकुळात काय लेकर थोडेत का. ती म्हणली अशी चोरी त्याच्याशिवाय होत नाही. तयावी न हे नाशी नो हे दुसरी आईशी. अशी म्हणजे कशी बघ की म्हणली गाड जशाला तशी आहे दुधण्याचं तोंड जशाला तसं बांधलंय आणि दुधण्यात काहीच नाही दही खाल्लंय. विठ्ठल विठ्ठल. ही चोरी करण्यामध्ये कुशल जर कोण असेल तर त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि मग महाराज वेळ न घेता सगळ्या गोपी चला म्हणल्या. हे बघा एक म्हणली काल माझ्या घरी असंच केलं होतं बघा त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. तिसरी म्हणली काय कामाचं ग मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाचे बरं मोडा चला म्हणली. आणि सगळ्याच यशोदा माईकडे गेल्या गारानं सांगायला. यशोदा गवळणी गाराने सांगली महाराजांच्या नावाने टाळ्या वाजवता. गवळणी गाराने सांगती यशोदेशी गवळणी गाराने यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल बसे अंगनात हे राधे हे यशोदे माँ यशोदा माईनं घेतलं ऐकून. यशोदा म्हणली उग 10 मिनिटं झालं ऐकायले माझं लेकरू तसं आहे.
तुम्ही लपवून याचा भोवरा घेता शारंगला तुम्ही बारा घरच्या नागताचे पाठी लागता एवढी तरी नारी नारी बघा, पंढरीनाथ महाराज आणि बालासाहेब महाराज, छत्रगुण महाराज, आणखी एकदा या तिघासाठी टाळी वाजवा. आणि आता मी नामदेव, तुम्ही बस करा आता. आता गंज कर आहे की नाही, बस झालं. आणि मग नंदबाबा म्हणले, यशोदा आपलं लेकरू कसं आहे माहिती, त्याला 1000 वेळा सांगतोय, खोड्या नको करू, खोड्या नको करू, खोड्या नको करू माझे बाबा. आता याला इथं ठेवायचं नाही. मग छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाळ. वृंदावनामध्ये गेले, मोजका पसारा बैलगाडी घेतली महाराज, छोटे छोटे गायी घेतल्या, वासरं घेतले छोटे छोटे, आणि गेल्यानंतर वृंदावनामध्ये गायी चारायला सुरुवात केली सवंगड्या बरोबर. गायी चारत असताना सुद्धा अनेक खेळ केले. पहिली लेकरं खेळत होते म्हणून भुका लागत होत्या, म्हणून दुष्टपुष्ट होते. आता खेळच ना, हे मोबाईल आल्यापासून तर काय सांगावं महाराज, असे मोबाईल की बघायचं काम नाही. नेट गेल्यानंतर पहिले लोक असे होते महाराज, बाथरूमला गेले तर तंबाखू, एक जण म्हणलं आपल्याला ह्याच्याशिवाय होतच नाही, एक जण म्हणलं ह्याच्याशिवाय होत नाही, आता नेट शिवाय होत नाही. नेट गेलं की संपलं. इतकं अवघड झालंय खेळाचं. पहिले असे खेळ होते, मग महाराज खेळून खेळून भुका लागल्या. चला वळू गाई, बैसू जेवू इकटाई, बहु केली वनवन, झाला मनत्या ना शुदोऱ्या. रंगी बेरंगी वस्त्रातल्या शुदोऱ्या भगवंतानं घेतल्या, सोडल्या, त्याचा काला केला, कमळाच्या आकारानं गोपाळ बसवले. आणि शुकाचार्य श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन करतात, तो काला भगवान कृष्ण परमात्मानं त्या गोपाळांच्या मुखरविंदामध्ये दिला. बिभ्रदवेणुं जठरपटयोः शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मश्रुं कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसृदो हासय नर्मविस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुग्बाल केलिः. गोपाल कृष्ण भगवान की जय.
कृष्ण म्हणे म्हणा. सिंकेला विले